नमस्कार मंडळी, आजच्या नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मी मनापासून स्वागत करते। तर आज मी देणार आहे एक प्रॉडक्ट रिव्ह्यू। तर बायोटिकचा हा हेअर कलर आहे, हर्बल हेअर कलर आहे, तो मी ट्राय करते आहे। माझे जे आधीचे केस होते त्याला मी मेहंदी लावायची, त्याच्यामुळे ते असे दिसतंय तुम्हाला। एक दोनदा मी मध्ये लॉरियलचा कलर पण ट्राय केलेला आहे। तर हा आहे माझा बिफोर लुक आणि यानंतर मी हा कलर यूज केल्यानंतर माझे केस कसे दिसत होते याचा एक लुक मी तुम्हाला दाखवते आणि त्यानंतर आपण प्रॉडक्ट रिव्ह्यूला सुरुवात करूया। माझे केस कसे दिसतायत मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तर हे ओव्हरऑल या प्रॉडक्टचं पॅकेजिंग आहे। मी डीमार्टमधनं घेतला होता, 190 रुपीजला काहीतरी मला मिळाला आहे। तो मेन प्राइसपेक्षा थोडं डिस्काउंटेडच मिळालं आहे आणि बाकी हेअर कलरपेक्षा अफोर्डेबल सुद्धा आहे। डिफरंट टाइप्स ऑफ शेड्स या प्रॉडक्टमध्ये अवेलेबल आहे। मी यातला 3N म्हणजे डार्केस्ट ब्राउन सिलेक्ट केला आहे। 100% ग्रे कव्हरेज तुम्हाला हे प्रॉडक्ट देतं। विथ दॅट हे हर्बल प्रॉडक्ट आहे। बायोटिकचा बॉडी वॉश आणि शॅम्पू सुद्धा मी यूज केलेला आहे आणि तो खूप छान आहे, त्याच्यामुळे मी हे प्रॉडक्ट चूज केलं आहे हेअर कलरसाठी। 24 वॉश पर्यंत तुम्हाला ग्रे कव्हरेज हे प्रॉडक्ट प्रोव्हाइड करतं आणि मल्टी यूज आहे, म्हणजे तुम्ही थोडं प्रॉडक्ट यूज करून त्याला स्टोअर सुद्धा करू शकता, नेक्स्ट टाइम यूज करू शकता। फक्त प्रॉडक्ट यूज करण्याआधी एकदा त्याला ॲलर्जी टेस्ट नक्की करा, त्याच्यामुळे तुम्हाला जर कुठली ॲलर्जी असेल तर तुम्ही हे स्किप करू शकता, अदरवाइज यू कॅन यूज इट। तर या कंप्लीट किटमध्ये काय काय अवेलेबल आहे हे बॅक साईडला मेन्शन केलं आहे। एक डेव्हलपर आहे, एक क्रीम आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक शॅम्पू प्रोव्हाइड केलेला आहे आणि कंडिशनर आहे, एक पेअर ऑफ ग्लोव्ज आहे आणि इन्स्ट्रक्शन मॅन्युअल आहे। हे बघा, इथे सुद्धा स्किन टेस्ट करणं, ॲलर्जी टेस्ट करणं हे मॅन्डेटरी आहे। बॅक साईडला त्यांनी मेन्शन केलेलं आहे। तुम्ही प्रॉडक्ट यूज करायच्या आधी 48 आवर्स बिफोर तुम्ही ॲलर्जी टेस्ट करून घेऊ शकता, त्याच्यानंतर तुम्ही हे प्रॉडक्ट यूज करू शकता। प्रॉडक्टची जी मेन प्राइस आहे ती 250 आहे। डीमार्टमध्ये मला हे 190ला मिळालं आहे। याच्यात इन्ग्रेडियंट्स काय काय आहेत हे या प्रॉडक्टवरती मेन्शन केलेलं आहे। सगळे नॅचरल इन्ग्रेडियंट्स आहेत, त्याच्यामुळे प्रॉडक्ट यूज करण्याच्या आधी मी खूपच जास्त एक्साइटेड आहे, कारण की नॅचरल प्रॉडक्टपासून बनलेलं आहे। बायोटिकचे मोस्ट ऑफ सगळे प्रॉडक्ट हे नॅचरल असतात, तर यूज केल्यानंतर आपल्याला लक्षात येईल। त्याच्यानंतर कलर शेड्स विषयी इथे इन्फॉर्मेशन दिलेली आहे। जर तुमच्या केसांचा कलर नॅचरल ब्लॅक असेल तर तो यूज केल्यानंतर त्याचा रिझल्ट कसा येईल हे इथे मेन्शन केलंय, त्यामुळे कलर सिलेक्ट करताना किंवा घेताना तुम्ही हे शेड्स चेक करून घेऊ शकता, त्याच्यामुळे तुम्हाला आयडिया येईल की तुमच्या केसांचा कलर काय येणार आहे। चला तर बघूया इनसाइड प्रॉडक्ट्स याचे कसे आहेत। तर हे आहे कंडिशनर, सोया प्रोटीन कंडिशनर आहे, जे आफ्टर शॅम्पू तुम्ही यूज करणार आहात। हे आहे क्रीम डेव्हलपर आणि याच्याबरोबर तुम्हाला क्रीम कलरंट यूज करायचं आहे, ह्या दोन्हीला मिक्स करून यूज करायचं आहे। त्यानंतर याच्याबरोबर एक शॅम्पू बॉटल दिलेली आहे। सगळे प्रॉडक्ट क्वांटिटी एकदम प्रॉपर आहे। शॅम्पू आणि कंडिशनर तर आफ्टर यूज सुद्धा राहतं, 2-3 यूज पर्यंत तरी तुम्हाला हे पुरेल आरामात। त्यानंतर यामध्ये दिलेला आहे एक युजर मॅन्युअल, ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉपर इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत। हे तुम्हाला कसं यूज करायचं, किती वेळासाठी ठेवायचं हे सगळं यात मेन्शन्ड आहे। जर तुम्ही फर्स्ट टाइम यूज करत असाल कुठलाही कलर तर हे मॅन्युअल तुम्हाला खूप हेल्प करणार आहे थ्रू आउट द प्रोसेस। चला तर आता आपण मेन प्रोसेस स्टार्ट करूया। तर हे आहे क्रीम कलरंट, याच्यावरची जी कॅप आहे त्यानेच तुम्ही ते प्रॉडक्ट ओपन करून घेऊ शकता आणि त्यानंतर तुम्हाला क्रीम जे डेव्हलपर आहे आणि हे जे क्रीम कलरंट आहे या दोघांना मिक्स करून घ्यायचं आहे, पण या बॉटलमध्ये नाही, कारण ते त्याच्यात मावणारं नाहीये, माझ्यासारखे जास्तीचे कामं करायचे नाही। तर तुम्हाला एक काचेचं बाउल घ्यायचं आहे आणि हे केमिकल्स आहेत जे रिॲक्ट होतात, त्याच्यामुळे प्लास्टिकचं बाउल शक्यतोवर घ्यायला टाळा आणि जर तुमच्याकडे काचेचं कुठलंही बाउल असेल तर ते तुम्ही यासाठी यूज करू शकता। हे दोनही प्रॉडक्ट तुम्हाला मिक्स करून घ्यायचे आहे, जेवढ्या लवकर करता येईल तेवढ्या लवकर। त्या क्रीम मधला जीव जाईपर्यंत त्यातलं सगळं क्रीम बाहेर काढून घ्यायचं आहे। हे क्रीम कधीतरी अंगावर पण सांडू शकतं, त्याच्यामुळे ना तुम्ही घरातले सगळ्यात जुने कपडे जे कधीच यूज करत नाही असे घ्यायचे आहेत, कारण की त्याच्यावर एकदा डाग पडलेत ना ह्या क्रीमचे की परत ते काही यूजसाठी राहणार नाहीये, त्याच्यामुळे सगळ्यात जुने कपडे घालून हे सगळी प्रोसेस करायची आहे। तर डेव्हलपरची बॉटल सुद्धा मी उलटी करून ठेवली आहे, कारण त्यातलं राहिलेलं सगळं प्रॉडक्ट मला यूज करायचं आहे। कारण की माझे कर्ली केस आहेत आणि मला खूप प्रॉडक्ट लागतं आणि कधीच मला कुठलंच प्रॉडक्ट पुरत नाही केसांना, त्याच्यामुळे मी सगळं त्यातलं प्रॉडक्ट काढून घेते आणि नंतर यूज करते।
त्यानंतर एका ब्रशच्या सहाय्याने तुम्ही याला जितक्या लवकर मिक्स करू शकता तेवढ्या लवकर त्याला मिक्स करून घ्यायचं आहे, एकसारखं करून घ्यायचं आहे. कारण याचा कलर नंतर चेंज होत राहतो आणि केसांवर अप्लाय करायला सुद्धा आपल्याला वेळ लागतो आणि त्याच्यामध्ये जे रिॲक्शन्स होत असतात त्याच्यानंतर ते प्रॉडक्ट डेव्हलप होत असतं. त्याच्यामुळे जितक्या लवकर करता येईल त्याला तुम्हाला एकसारखं करून घ्यायचं आहे आणि लगेच केसांना अप्लाय करून घ्यायचं आहे. आणि माझं प्रॉडक्ट आता कम्प्लिटली मिक्स झालेलं आहे आणि हे आहे माझे केसांची सध्याची हालत. याच्या आधी मी मेहंदी लावायचे आणि पण माझे ग्रे हेअर्स खूप जास्त वाढल्याने आता मी जर मेहंदी लावली तर ते समोरचे असे रेड दिसतील आणि मागचे ब्लॅक दिसतील. त्याच्यामुळे मी आता ते यूज करणं सोडलं आहे आणि मी याला नॉर्मल आता कलरच यूज करते. या प्रॉडक्ट बरोबरच ग्लोव्जची सुद्धा एक पेअर अवेलेबल असते, तर ते ग्लोव्ज यूज करणं मॅन्डेटरी आहे कारण की हाताला रिॲक्शन येऊ शकते किंवा हात खराब होऊ शकतात. त्याच्यामुळे विदाऊट ग्लोव्ज कधीच हे क्रीम अप्लाय करायचं नाहीये. माझे केस कर्ली असल्यामुळे खूप जास्त ड्राय होतात आणि ते थिक आहेत, त्याच्यामुळे कधी कधी व्यवस्थित कलर अप्लाय होत नाही. त्याच्यामुळे थोडं पाणी त्याला लावून थोडं असं स्मूथ करून घेते आणि त्याच्यानंतर मी कलर अप्लाय करायला स्टार्ट करते. सगळ्यात आधी मी केसांना 2 सेक्शनमध्ये डिवाइड करून घेते आणि एका साईडच्या केसांना सगळ्यात आधी व्यवस्थित कलर अप्लाय करून घेते. त्यानंतर मी दुसऱ्या साईडला कलर अप्लाय करते. केसांना थोडंफार कलर करून झालं की त्याच्यानंतर कोंबनी मी त्याला परत एकदा साईड करते आणि बाकीच्या केसांना जिथे कलर नाही लागला आहे ते एकसारखे होण्यासाठी म्हणून मी कोंब करत राहते अधेमध्ये. त्याच्यामुळे एकसारखा इक्वल कलर सगळ्या केसांना लागतो. एका साईडच्या पूर्ण केसांना प्रॉपर कलर लावून झाला की त्याच्यानंतर मी एकसारखं त्याला कोंब करून घेते आणि एखाद्या क्लचरने वगैरे त्याला बांधून ठेवते आणि मग मी दुसऱ्या साईडच्या केसांना सेम प्रोसेस फॉलो करते. माझ्या पूर्ण केसांना व्यवस्थित कलर लावण्यासाठी मला ॲटलिस्ट अर्धा तासाचा वेळ तरी लागतो. त्याच्यामुळे कलर लावून झाल्यानंतर खूप वेळ मी ठेवत नाही, 15 ते 20 मिनिट मॅक्सिमम. त्याच्यानंतर मी लगेच केस धुवून घेते. तर मला असं वाटत आहे की मला ना ब्राऊन शेड हवा होता, पण हा डार्केस्ट ब्राऊन आहे आणि मला असं वाटतं की हा ब्लॅक दिसणार आहे आफ्टर वॉश. तर आत्ता मी केस वॉश करून घेतलेत आणि माझे केस कम्प्लिटली ब्लॅक झालेत. ॲक्च्युली मला ब्लॅक नको होते, ब्राऊन शेड हवा होता, पण मला असं वाटतं माझ्या केसांवरती तो शेड ब्लॅकमध्ये टर्न आउट झालेला आहे आणि ठीक आहे. बट कलर इफेक्ट खूप छान आहे. केस धुतल्यानंतर वॉश केल्यानंतर त्याचं कंडिशनर यूज केल्यानंतर मला माझे केस खूप जास्त स्मूथ आणि सिल्की वाटत आहेत आणि कलरसुद्धा प्रॉपर लागलेला आहे. खूप वेळ जात नाही, 15 ते 20 मिनिटाच्या वेळामध्ये तुम्ही छानपैकी केसांना कलर करून घेऊ शकता. तर हा आहे माझा या प्रॉडक्टविषयीचा ओव्हरऑल रिव्ह्यू. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही हे प्रॉडक्ट याआधी यूज केलं असेल तर त्याचासुद्धा एक्सपिरियन्स मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत तुम्ही सर्वांनी आपली काळजी घ्या. बाय बाय.